नमस्कार मंडळी, मी आपल्या विदर्भाची अन्नपूर्णा. तर आम्ही काल गेलो होतो शेगावला. मग पहाटे 4ला उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर एका साईडला चहा ठेवला, दुसऱ्या साईडला गरम पाणी. थंडी खूप असल्यामुळे थोडं गरम पाणीच प्यायला पाहिजे, तुम्हीही पित जा. मग मी पाणी पिले, चहा वगैरे घेतला. त्यानंतर बाहेरचं झाडून काढलं, अंगणात पाणी वगैरे शिंपलं. सगळीकडे पूर्ण अंधारच होता. म्हणजे आम्ही 2च फॅमिली उठलेलो होतो, जे आमच्यासोबत येणार होते ते आणि आम्ही. आणि देवाच्या कृपेने माझा चहासुद्धा एकदम मस्त झाला होता. दरवर्षी आम्हाला एकदा तरी गजानन महाराजांचं दर्शन करायचंच असतं. खरं तर मला माझ्या बड्डेच्या दिवशीच जायचं होतं, पण माझ्या आजारपणामुळे मी जाऊ शकले नाही. म्हणजे मला चक्कर येत होते. तर तो वीक आमचा असंच गेला. सुट्ट्या वगैरे आमच्या तशाच निघून गेल्यात, पण शेगावला जाणे झाले नाही. पण योगायोग असा आला की यांच्या मित्रांनी आणि यांनी मस्त प्लॅन केला आणि तो सक्सेस पण झाला. 5 वाजताच निघायचं होतं, पण आमच्याकडे छोटी मुलं असल्यामुळे आम्हाला 6 वाजले निघायला. आणि मग आम्ही शांततेत निघालो. काही गोष्टी मी कॅप्चर करू शकले नाही. मग आमच्या रसिका मॅडमला लागलेली होती भूक आणि ती म्हणे अभिषेक दादाला की आपण नाश्ता करूया सर्वात आधी आणि मग जाऊया. तर सगळ्यात आधी आम्ही तिथे नाश्ता करायला थांबलो. आणि पोरांचं माहीतच असतं की काहीतरी खेळणं दिसलं की लगेच आपलं बसायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. त्यांचं आपल्यासारखं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त खेळायचं. खूप बेकार थंडी होती. मग आम्ही मस्त मिसळपाव ऑर्डर केलं आणि त्याआधी आम्ही डब्यामध्ये कालच्या कचोऱ्या पण नेल्या होत्या, आपल्या तुरीच्या दाण्याच्या. मस्त होत्या त्या पण, बंटी दादाने बनवल्या होत्या. तर फायनली आम्ही आपल्या शेगावला पोहोचलो आणि महाराजांचं शांतपणे दर्शन केलं. सर्व गोष्टींची अतिशय उत्तमपणे इथे सोय केलेली आहे. सर्वात आधी आम्ही फ्रेश झालो, म्हणजे हातपाय वगैरे धुतले आणि मगच दर्शनाला गेलो. इकडे मोफत चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल ठेवायची आणि मग फ्रेश व्हायचं आणि मग महाराजांच्या दर्शनाला जायचं. सकाळी 9:30ला आम्ही तिथे पोहोचलो आणि मग दर्शनाला गेलो. तर 1 तास होता दर्शनाला. म्हणजे आम्ही 9:25ला दर्शनाला लागलो, तर आम्हाला 10:30 वाजता महाराजांचं दर्शन मिळालं. मलाच काय तर सर्वांनाच असं वाटतं की जगातील एकमेव देवस्थान हे असं आहे की तिथे धक्काबुक्की न करता तुम्हाला एकदम पद्धतशीरपणे व्यवस्थित दर्शन मिळतं. कुठलीही घाई नाही, काहीच नाही, तुम्हाला सर्व सोयी उपलब्ध होतात, त्या पण मोफत. मग या काकूंनी यांना फोटो काढायला लावला. मग यांनी फोटो काढला आणि तुम्हाला माहिती आहे माझे 1998 असे सबस्क्रायबर पण झाले. कदाचित तुमच्यासाठी तो खूप छोटा आकडा असेल, पण माझ्यासाठी नाही. तुमच्या मनात, डोक्यात एकच ध्यास असेल की महाराजांचं दर्शन घ्यायचंच आहे, तर कसंही करून ते आपल्याला मिळतंच. म्हणजे आमचं जमतच नव्हतं आणि आम्ही प्लॅन पण यावर्षी नाहीच होणार असं झालं होतं. पण काय आहे ना, देवाच्या कृपेने आमचं दर्शन मस्तपैकी झालं. महाराजांच्या समाधीचा फोटो वगैरे आपण काढू शकत नाही, तर मी तिथे काहीच क्लिक केलं नाही, सगळं बाहेरचंच क्लिक केलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही देणगी वगैरे दिली, जी काही द्यायची ती. आणि मग एका साईडला बसून रसिकाने उपमा बनवून आणला होता घरूनच, तो पोरांना खाऊ घातला. मग मिळाली आम्हाला आपल्या महाराजांची आरती. आम्ही छानपैकी आरती वगैरे केली. तर अजून एक आनंदाची गोष्ट की महाराजांची आरती करता करताच माझे 2001 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. हे बघून मला एवढा आनंद झाला आहे ना की काय सांगू. म्हणजे आरती चालू असताना आणि माझ्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण होत असताना बापरे, मला खूपच छान वाटलं. मग आम्हाला घ्यायचा होता महाप्रसाद. मग आम्ही त्या दिशेने निघालो आणि तिथे पण लाईनमध्ये लागलो. शेगावमध्ये कुठलीच अडचण येणार नाही, म्हणजे तुम्हाला कसला त्रासही होणार नाही. मस्त लाईन आहे, सर्व गोष्टी लवकरच मिळतात, जास्त वेळ लागत नाही. 1 तासाच्या आतमध्ये सर्वच गोष्टी होतात. म्हणजे जेवण, परत दर्शन वगैरे सर्व होतं. रसिकाला लागली होती भूक. खाणार काहीच नाही, पण भूक लागते हिला. आम्हा सर्वांनाच भूक लागली होती, त्यासाठीच आम्ही लाईनमध्ये उभं होतो. आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छता इथे आहे. आधी ताट वगैरे मस्तपैकी पुसून देतात आणि मग एक करून आपल्याला सगळं पदार्थ मिळतात. इथे प्रत्येक गोष्टींचं एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हाला जेवताना सगळ्यात आधी थोडंच देतील, म्हणजे अन्न वाया जाऊ नये म्हणूनच. तुम्हाला लागलं तर तुम्ही परत घ्या, कितीही घ्या, पण अन्न वाया घालवू नका. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं जेवणात तुम्हाला पैसे द्यावे लागत असतील, तर नाही, 1ही रुपया तुमच्याकडून घेतला जात नाही. तुम्ही बघू शकता इथे सर्वजण शिस्तीत जेवत आहे. तुम्ही एकदा शेगावला जाऊन या. सुख, शांती, प्रेम आणि सन्मान शेगावलाच मिळेल. तर आमचं दर्शन झालं, प्रसाद घेऊन झाला आणि आता आम्ही परत जातोय घरी. थोडीफार खरेदी केली, म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त खेळणी. आमच्या बाळाला पाहिजे होते JCB आणि ट्रक, आणि अभिराने घेतले छानपैकी तो क्यूब.
महाराजांच्या इच्छेपुढे काहीच होत नसतं. त्यांची पण इच्छा होती आणि आमची तर होतीच. त्यामुळेच शेगावला जाणे पण झाले आणि छान दर्शन पण झाले. तर परत येताना दिसला आम्हाला उसाचा रस. म्हणलं चला जाऊया, उसाचा रस पिऊया. इकडे त्यांची उसाची बागच होती. तिकडे ते काका दिसतंय ना, तिथे ते ऊस साफ करत होते आणि त्यांचीच ती रसवंती होती. आमच्या बाळाला तर उसाचा रस खूपच आवडतो. म्हणजे थोडाच पितो, पण पितो. छान असतो. तिकडे आपली अभिरा आणि अभिराचे आई बाबा अभिदादा आणि रसिका, ते पण मस्तपैकी ज्यूस पित आहे. तर अशी झाली आमची छोटीशी शेगाव ट्रिप. छान झाली, मस्त झाली. आणखी काही लोक येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. सो त्यांनी पण ऐकावं, जाऊया आपण. तर अशी झाली आमची छोटीशी शेगाव ट्रिप. मस्त झाली, छान झाली आणि सुखरूप पण झाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.